अरे तू ती इंद्राची कथा सांगणार होता ना, रक्षाबंधनाची. काय झालं त्याचं? अरे हो, सांगतोय. एका चुकीमुळे इंद्राने एका व्यक्तीची हत्या केली. त्या हत्येचा बदला घेण्यासाठी जन्म झाला एका असुराचा. त्या असुराला मारण्यासाठी एका ऋषीने स्वतःच्या अस्थिदान केल्या. आणि याच इंद्राच्या कथेशी जोडली जाते रक्षासूत्राची प्राचीन परंपरा. अच्छा, पण नेमकं घडलं काय होतं? आणि मला एक सांग, इंद्राच्या पत्नीने त्याला राखी का बांधली? ही कथा सुरू होते विश्वरूपापासून. विश्वरूप हा अत्यंत विद्वान आणि तपस्वी होता. इंद्राने त्याला देवांचा पुरोहित बनवलं होतं. पण विश्वरूपाची आई असुर वंशाशी संबंधित होती. त्यामुळे तो देवांसाठी यज्ञ करत असतानाच असुरांनाही यज्ञातील काही भाग देत असल्याचं इंद्राला कळालं. इंद्राला वाटलं की विश्वरूप देवांचा विश्वासघात करत आहे आणि रागाच्या भरात इंद्राने विश्वरूपाचा वध केला. विश्वरूपाचा वध झाल्यानंतर त्याचे वडील त्वष्टा प्रचंड संतापले. त्यांनी इंद्राचा नाश व्हावा या उद्देशाने एक शक्तिशाली यज्ञ केला आणि त्या यज्ञातून प्रकट झाला एक प्रचंड शक्तिशाली असुर, वृत्रासुर. वृत्रासुराने देवांवर आक्रमण केलं. त्याची शक्ती इतकी मोठी होती की देवांचं सैन्य त्याच्या समोर टिकू शकलं नाही. इंद्रासह सगळे देव संकटात सापडले. शेवटी देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं की वृत्रासुराचा वध करण्यासाठी एक विशेष अस्त्र आवश्यक आहे आणि ते अस्त्र तयार होणार होतं एका महान ऋषीच्या अस्थिंमधून. ते ऋषी होते महर्षी दधीची. देव दधीची ऋषींकडे गेले. त्यांनी दधीची ऋषींना त्यांच्या शरीराचा त्याग करण्याची विनंती केली. कल्पना करा, देवांकडून स्वतःच्या शरीराची मागणी केली जात आहे. पण दधीची ऋषींनी देवांचं आणि सृष्टीचं रक्षण करण्यासाठी आपलं शरीर अर्पण करण्यास संमती दिली. त्यांनी देहत्याग केला आणि त्यांच्या अस्थीमधून विश्वकर्माने इंद्रासाठी वज्र तयार केलं. आता इंद्राच्या हातात होतं असं अस्त्र ज्याने वृत्रासुराचा वध होऊ शकत होता. आणि मग सुरू झालं इंद्र आणि वृत्रासुरांचं भयंकर युद्ध.